नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी करंजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। बघू शकता किती छान खुसखुशीत आणि अजिबात नरम पडलेली नाहीये। आता आपण रवा घेतलेला आहे बारीक, ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं। हे आता हा रवा आपण दुधाने छान भिजवून घ्यायचा आणि गोळा करून घ्यायचा। रवा छान भिजवलेला आहे। आता याला आपण रेस्ट करायला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा। इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, यामध्ये आता मी बारीक केलेली साखर घालून घेते, चारोळी आणि विलायची पूड घालते। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये तूप तापायला ठेवलंय, ह्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ घेऊन घालायचं आणि छान गुलाबी रंगापर्यंत येतपर्यंत भाजून घ्यायचं। छान गुलाबी रंग येतपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं। हे छान खरपूस भाजून झालंय, याचा रंग पण बदललेला आहे। आता याला आपण असंच 10 मिनिटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता आपण मगाशी हे जे सारण तयार केलं होतं, ह्यामध्ये मगाशी भाजून घेतलेली ही जी कणिक होती ही मिक्स करून घ्यायची। छान तयार झालेलं आहे करंजीचं सारण। रवा पण छान भिजलेला आहे, नरम झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। असे पीठ टाकून आपण याचे छोटे छोटे लाटून घेऊया। आता अशी छोटीशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता माझ्याकडे हा करंजी करायचा साचा आहे, हा साचा मी थोडासा ड्राय कणकीमध्ये असा डिप करून घेईल, म्हणजे ही पोळी त्याला चिकटणार नाही। आतून थोडीशी कणिक लावून घेते आणि ह्यामध्ये आता आपण ही पोळी अशी सेट करूया। छान यात पोळी मी छान सेट करून घेतली। आता आपण हे जे सारण तयार केलं होतं हे यात भरून घेऊया। छान दाबून भरून घ्यायचं। बघा आता मी हे बंद करून घेतलंय आणि याच्या कडा छान अशा प्रेस करून घेते। आता करंजी काढून घेऊ आपण यात। छान करंज्या तयार झाल्या आहे। अशाच सगळ्या करंज्या मी तयार करून घेते। सगळ्या करंज्या मी रेडी करून घेतलेल्या आहे। आता याला आपण डीप फ्राय करून घेऊ। आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण ह्या केलेल्या करंज्या ज्या आहे ह्या मंद आचेवर छान तळून घ्यायच्या। तर आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता किती छान रंग आलेला आहे, सुंदर आणि खुसखुशीत पण झालेले आहे। तुम्ही या पद्धतीने करंज्या नक्की करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।